आपण आज आळूच्या पानांच्या म्हणजे चमकोऱ्याच्या वेगळ्या पद्धतीने वड्या करणार आहोत। आपण आपल्या जेवणामध्ये रंगत आणण्यासाठी वेगवेगळे प्रकार करतो। उदाहरणार्थ भजी, कोशिंबीर, रायते, वड्या। आज आपण पौष्टिक अशा वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या वड्या तयार करणार आहोत। तर आपण इकडे पाणी उकळायला ठेवू, तोपर्यंत पाणी उकळून घेऊ। आपल्याला वाफवून करायचे आहेत आणि ह्याच्या आपण वड्या लावून घेऊ आधी। ठीक आहे, तुम्ही पाणी पाहू शकता। स्वच्छ करून साफ करून घेतले मी सगळे पाणी आळूचे पाणी हे, आणि धुवून पण घेतलेले आहेत। आता आपल्याला ह्या आळूच्या पानाच्या वड्या करायच्या आहेत। आता आपण ह्यामध्ये डाळीचं पीठ घेऊ। आपल्याला वड्या लावून घ्यायच्या। एवढं भरून घेतलेलं आहे आपण, एवढं शिल्लक ठेवलेलं आहे डाळीचं पीठ। ह्या डाळीच्या पिठामध्ये आपण टाकू आता तिखट। तुमच्या कमी जास्त तुम्ही तिखट घालू शकता, मी कमीच घातलेलं आहे। ह्याला घालू आपण हळद, ह्या चमच्यानं पाव चमचा। आता घालू आपण थोडं मीठ चवीपुरतं। हा 1.5 चमचाला कमीच, थोडं 1.25 चमचा मीठ। हे घालू आपण धने जिरे पूड, धने जिरेची पूड थोडी घालू ओव्याची पूड, थोडी घालू जिऱ्याची पूड, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट थोडी, ह्याला कोथिंबीर, आणि आपण ह्याला छान असं मिक्स करू, थोडं तिंबून घेणार आहोत। आता ह्याचं आपण छान असं मिक्स केलेलंच आहे, ह्याचं छान असं तिंबून घेऊ आपण। एक मिसळू हाताने चांगलं। मध्ये हे अशा प्रमाणात आपण हे भिजवून घ्यायचं पीठ। हे आता आपण आळूचं पान साफ करून घेतलेले, सगळं काढून घेतलेले, ह्याला असं आपण लावून घ्यायचं। आळूच्या पानाला सगळं छान लावायचं। हे करायचं, दुमडायचं, असं करून घ्यायचं। असं आपल्याला हे करत जायचं। हे असं लावून घ्यायचं। हे असं करायचं, हे इकडून असं करून घ्यायचं, हे असं करायचं, असं लावायचं, आणि याला असं लावून घ्यायचं। हे असं करून हे अशा एक वड्या इथं करून ठेवायच्या। असं सगळं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला, सगळ्या चाळणीला, ह्या पूर्ण चाळणीला असं तेल लावून घेऊ छान। आणि हे उकळलेलं पाणी आहे ना आपल्याला, तर हे अशी चाळणी ह्याच्यावर ठेवायची आणि हे अशा वड्या लावून घ्यायच्या अशा आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्या। अशा टाकून घ्यायच्या आपल्याला सगळ्या, छान अशा टाकून घ्यायच्या मस्तपैकी। आता आपल्या छान अशा वाफवून निघते।
हे असं ताट झाकून टाकायचं, याच्यावर असं ताट झाकून वाफवायच्या. 15-20 मिनिटं ठेवायचे आपल्याला. आता आपले 15 मिनिटं झालेत, तर 15 मिनिटात आपण हे गॅस बंद करून टाकू आणि आपण हे ताट काढून घेऊ याच्यावरचं. आपलं छानपैकी उकडलेले आहेत, तुम्ही पाहू शकता किती छान उकडलेले आहेत आपल्या वड्या, खूप मस्त उकडल्यात. तर आपण थोड्या थंड करून घेऊ याला. आता ह्या एक एक वड्या आपण काढून घेऊ आणि कापून घेऊ. असे छान पाडून घ्यायचे आपल्याला. असं करून घ्यायचे. अशा प्रकारामध्ये ह्याची पण करून घेऊ आपण. कापून घेणार आहोत असे. हे असे करून घेऊ आपण छान वड्या. अशा सगळ्या आपल्या वड्या करून घेतल्या आपण. ह्या तुम्ही पाहू शकता. अशा वड्या आपण सगळ्या तयार करून घेतल्या. आता आपला गॅस चालू केलाय, आपण कढई ठेवली तापायला. आपण तेल घालून घेऊ. वाटूवर तेल घेतलं होतं आपण, थोडंसं शिल्लक ठेवू. तेल तापायला ठेवू. आता आपण तळून घेऊ. आपलं तेल तापलेलं आहे, तळून घेऊ असं छान. अशा आपल्याला छान तांबूस रंगावर छान खरपूस करून घ्यायच्या. छान झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता कशा तांबूस कलरवर छान झाल्या त्या वड्या आपल्या. खूप सुंदर झाले. ते आपल्याला आता काढून घ्यायच्या. अशा तांबूस रंगावर झाल्या. आतमध्ये पर्यंत अशा मंद आचेवरच केल्यात आपण. फक्त तेल तापूस तर थोडा मोठा गॅस केला एकदम. आणि आता मंद आचेवरच आपण छान तांबूस रंगावर, म्हणजे आतमध्ये पर्यंत छान त्या तळल्या जातात. अशा काढून घ्यायच्या. किती छान झाल्या तुम्ही पाहू शकता. हे आपण आता हे टाकून घेऊ. त्याला छान आपण खालीवरी करून घेणार आहोत. बघा तुम्ही, आपण सगळ्या उलटून घेतलेल्या आहेत छान. आपल्या झाल्या सगळ्या वड्या तळून. हे आपण आता काढून घेऊ. छानपैकी काढून घेऊ. गॅस बंद करून टाकू आणि आपण ह्या वड्या आपल्या काढून घेऊ. झाल्या आपल्या तयार वड्या. आपल्या आळूच्या वड्या ह्या वाफवून तळून तयार झालेल्या आहेत. तर हे बघा तुम्ही पाहू शकता कसा असा रोल तयार होतो आपला सगळा. कशा छान अशा फुगलेल्या आहेत आपल्या. मध्येपर्यंत तळल्या जातात. कुरकुरीतपणा पण खूप आलेला आहे. किती छान झाल्या आपल्या आळूच्या वड्या. अशा पौष्टिक वड्या तुम्ही नक्की करून पहा. हे खूप खायला पौष्टिक आहे. त्यामुळे नक्की करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. किती सुंदर झाले बघा.